थोडीशी. You can solve some problems. So the fourth part is the division. Let us again consider the two complex numbers, that is in terms of z1 is equal to x1 plus I y1 and z2 is equal to x2 plus I y2. Okay, and we'll have to do the division. So division is nothing but z1 upon z2. So we just said this is nothing but x1 plus I y1, that is your numerator, and the denominator is nothing but x2 plus I y2. Now the condition is we cannot solve it directly. ठीक है, काय आहे, दोन पार्ट आहे. पहिला पार्ट आहे x1 प्लस I y1 न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरला परत दोन टर्म्स आहेत, एक आहे रियल टर्म आणि दुसरी आहे इमॅजिनरी टर्म x2 प्लस I y2. आणि हे आपण डिनॉमिनेटरचे जे काही टर्म्स आहेत त्या सेपरेट आउट करू शकत नाही आणि मग हे सगळं सॉल्व करण्यासाठी एक टेक्निक यूज केली जाते. सो लेट्स लुक ॲट दिस कंडिशन्स. व्हॉट वी हॅव टू डू? we'll have to look at the denominator. याचा जो काही डिनॉमिनेटर आहे याच्याकडे पहा. सो डिनॉमिनेटर इज नथिंग बट x2 I y2. याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा. सो द कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ युअर z2 इज नथिंग बट z2 bar and it is nothing but x2 minus I y2. Look at the conditions, sir. आपल्याला हे जे काही डिव्हिजन आहे हे आहे असंच परफॉर्म करता येत नाही किंवा याची डिव्हिजन आपल्याला करता येत नाही. सो इन ऑर्डर टू सॉल्व दिस व्हाट वी हैव टू डू? वी हैव टू look at this complex conjugate of the denominator, that is z2 bar is nothing but x2 minus I y2. Now what we have to do? Our aim is जसं ऍडिशन केल्यानंतर, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपलं जे काही येणारं उत्तर आहे काय कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही जी काही डिव्हिजन करता ते डिव्हिजन केल्यानंतर जे देखील येणारं जे काही उत्तर आहे, आन्सर जे आहे ते आपलं असणार आहे कॉम्प्लेक्स नंबर. सो व्हॉट वी रिक्वायर टू पार्ट्स, दॅट इज रियल पार्ट इज सेपरेट अँड इमॅजिनरी पार्ट इज सेपरेट. या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहिजे. अँड सो इन ऑर्डर टू डू दिस विल जस्ट चेक इट आउट दिस कंडिशन्स. सो लुक ॲट दिस पॉइंट. पहिली पॉइंट जो आहे तो या पद्धतीने आहे की पहिला जो काही तुमचा डिनॉमिनेटर आहे त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्या z2 बार इज इक्वल टू x2 minus I y2 आणि LHS जे आहे, सॉरी जे काही RHS आहे त्या RHS ला काय करायचं आहे, RHS ला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं आहे डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने. Just look at this. What is your condition? So z1 upon z2 that is equal to this x1 plus I y1 that is divided by x2 minus I y2. Okay? आणि याला प्लस याला काय करायचं आहे, जे काही डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ने याला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं आहे. जर तुमच्या मॉड्युलस लक्षामध्ये असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल मॉड्युलस मध्ये आपण घेतोय z बार म्हणजे काय x प्लस आय वाय इंटू x मायनस आय वाय आणि याच्यामध्ये मॉड्युलसची काय व्हॅल्यू येते, ती मॉड्युलसची व्हॅल्यू किती येते स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. म्हणजे ती जी काही व्हॅल्यू आहे ती कशी येणार आहे, ती रियल येणार आहे. म्हणजे इथे जरी निगेटिव्ह असली x ची व्हॅल्यू तर त्याचा स्क्वेअर करतो, y जरी निगेटिव्ह असला त्याचा स्क्वेअर करतो आणि येणारा हे जे काही स्क्वेअर रूट आहे ते कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे मॉड्युलस ऑफ z ची व्हॅल्यू जी आहे ती काय असते, काय दॅट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो लुक ॲट दिस कंडिशन्स. इथे देखील त्याच पद्धतीनं x2 प्लस I y2 आणि x2 मायनस I y2 हे दोन नंबर्स आहेत आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं याच पद्धतीनं तर यांची जी काही व्हॅल्यू येणार आहे ती किती येणार आहे, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर येणार आहे. म्हणजे x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर येणार आहे आणि वरचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये रियल आणि इमॅजिनरी पार्ट येतील. म्हणजे नंबर या पद्धतीने येईल
वरती काहीतरी रिअल आणि इमॅजिनरी पार्ट असतील आणि खाली काहीतरी फक्त रिअल नंबर असेल. सो या पद्धतीने आलं की यांचं सेपरेशन करणं सोपं आहे. म्हणजे 3/2 हा सेपरेट होऊन जाईल आणि 4/2 टाइम्स हा सेपरेट होईल. म्हणजे रिअल पार्ट वेगळा येतोय आणि इमॅजिनरी पार्ट जो आहे तो वेगळा आहे. सो जस्ट लुक ॲट दिस कशा पद्धतीने येत आहे. So you can have the conditions like this. So I have a multiplication. मगाशी सांगितलं त्याच पद्धतीनं पहिल्या ब्रॅकेटची पहिली टर्म आणि दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. So I write it here x1 into this x2 minus I by 2. Okay? Plus this I times y1 into this x2 minus I by 2, and that is totally divided by, look at the same things in order to just confirm. So this is x2 first bracket की पहिली term त्याने दुसऱ्या bracket ला multiply करा. So this is x2 minus I by 2 first thing plus this I by 2 that must get multiplied to the second bracket, that is x2 minus I by 2. ओके, आता काय फक्त मल्टिप्लिकेशन करून घ्या, आतमध्ये मल्टिप्लाय करा. So I can write it here. So this is z1 upon z2 and that is equal to, this is x1 into x2. The first term is x1 x2. Look at the second part, that is nothing but minus. So I times, so minus I times this is x1 into I2. Okay, now look at this second term, I times x2 y1, I times x2 y1, and the next thing is nothing but plus into minus, that is nothing but minus into this I square, I into I. So this is minus I square into the two terms, that is nothing but y1 into this y2. Okay, so this is the numerator part. Look at the denominator. So x2 into x2, this is nothing but x2 square minus, you can have I times, this is x2 into I2. Okay, look at this part, second term, I times plus I times x2 into I2. Okay, and the last thing, that is I into I, that is I square, plus into minus, that is nothing but minus. So this is minus I square into the term is nothing but y2, and its square is nothing but y2 square. So what is your result then? Result is like this, z1 upon z2 is equal to x1 x2. This is the real thing. Imaginary part I, second part this is plus I times x2 y1, third term availability, minus this is x1 y2, and look at this thing, I into I. What is I into I? That is nothing but I square ची value is nothing but minus 1, so minus 1 into minus 1, that is plus. So you can have this plus times y1 into y2. सगळ्यांनी लक्ष द्या, this I square minus 1 plus I square, so this is yeah, परत बंद करायचं त्याने वरचं आकडे 1 2 3 बरोबर आहे दाबायचं. So this I square, that is equal to minus 1. So you can have this first thing in terms of this, that is divided by. Now look at this denominator. Here we can have a second term, that is minus I times x2 y2, and the third term is plus I times x2 y2. So you can have this x2 square plus I times I into I square is nothing but minus 1. So minus minus become plus. So this is x2 square plus y2 square. So what is this then? Look at this last point.
z1 upon z2 is equal to this x1 x2 plus शेवटी एक टर्म आहे त्याच्यामध्ये I नाही आहे, so that is y1 y2. so real part एकत्र घेतला. look at this imaginary part, that is x2 y1 minus x1 y2, and that is totally divided by x2 square plus y2 square. So z1 upon z2 is equal to this x1 x2 plus y1 y2 real part, that is divided by x2 square plus y2 square, okay, plus look at this I times x2 y1 minus x1 y2 divided by, look at this conditions, x2 square plus y2 square. What is this? look at this condition, इधर कुठल्याच प्रकारची I टर्म नाही आहे, सगळे रियल पार्ट्स आहेत. so I can just say this z1 upon z2 is nothing but, let us say this division comes out to be real, that is equal to x plus I आहे तसाच I, and what about this one, x2 y1 minus x1 y2 divided by x2 square plus y2 square. so what is this? This is nothing but the real term, and the expected value here, let's say it comes out to be something 1. so what you can say ultimately, that is the division of a two complex number, that gives us a complex number. so remember this, addition, subtraction, multiplication, division काही जरी असलं तरी पण याची काही दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत, त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरची जी काही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आहे हे काय येतं, complex number है. So you can represent all these algebras in terms of your form, that is equal to z is equal to x plus iy. महत्वाचा पार्ट लक्षात घ्या. What is important? डिव्हिजन जे आहे ते आपण सिंपल पद्धतीने, जे काय आपण नॉर्मल अल्जेब्रा आपण यूज करतो त्या पद्धतीने करता येत नाही, कारण याच्यात दोन पार्ट्स आहेत, रियल आणि इमॅजिनरी. So in order to do the multiplication division, what we have to consider, we have to look at the denominator. so denominator is z2, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्या. so z2 बाय nothing but x2 minus I by 2 हा तुमचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे. आणि ह्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ने काय करायचं, ही जी काही तुमची RHS आहे त्या RHS ला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मल्टिप्लाय डिवाइड करायला म्हणजे तुमची जी काही रिलेशन आहे त्याच्यामध्ये फरक पडत नाही. सो जस्ट डू दिस, आणि मग फक्त सिंपल तुमचं मल्टिप्लिकेशन केलं की त्याच्यानुसार तुम्हाला जो काही कॉम्प्लेक्स नंबर आहे ते कॉम्प्लेक्स नंबर पाहायला मिळतो. याच्याच बेसिस वरती आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघूया. हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो कशा पद्धतीनं ही डिव्हिजन केली जाते. आपण तिघे अगोदर 3 एक्झाम्पल्स पाहिले. लुक ॲट दिस कंडिशन. हा पार्ट फक्त महत्त्वाचा आहे, पुढचा पार्ट आपल्याला परत येतोय. सो जस्ट हॅव दिस कंडिशन्स, कशा पद्धतीने हे घेतात एवढं फक्त ठेवतो. पुढचा पार्ट जो आहे तो काढून टाकतो. जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या परत एकदा लक्षामध्ये येईल. So just look at these points. Let us say, suppose we can have the conditions, that is z1 is equal to 3 plus 4r, okay, and z2 is equal to 2 minus 3r or plus 3r. ठीक है, z1 3 plus 4r, z2 is equal to 2 plus 3r. What you can say? We have to take out the division. So z1 is equal to this 3 plus 4r, and z2 is equal to 2 plus 3r. आता काय सांगितलं, जर हे सॉल्व करायचं असेल तर इझिली सॉल्व करता येत नाही. सो इन ऑर्डर टू डू दॅट, जस्ट लुक ॲट द डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर इज z2, याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्या. म्हणजे z2 चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इज z2 बार. z2 आहे 3 plus 4r, 2 plus 3r. so its complex conjugate is nothing but 2 minus 3r. आणि हे जे काही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आपण घेतला आहे, या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ने काय करायचं आहे, RHS ला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. सो वी कॅन राइट दिस इन टर्म्स ऑफ दिस z1 upon z2 is equal to this first one is 3 plus 4r divided by this 2 plus 3r, आणि याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट तुमच्या डिनॉमिनेटरचे, सो दिस इज 2 minus 3r
डिवाइडेड बाय 2 मायनस 3i आणि मग ब्रॅकेट आपण जे काही सॉल्व केले त्याच पद्धतीने सॉल्व करायचं. सो जस्ट लुक ॲट दिस. सो दिस इज z1 अपॉन z2. लक्षात ठेवा जर कॉम्प्लेक्स पार्ट आणि रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आला नाही त्याचा अर्थ आपलं उत्तर चुकलं. सो वी कॅन हॅव दिस इज z1 अपॉन z2. So first bracket is first term, that is 3, that must be multiplied with this 2 minus 3r, that is second bracket, plus the second term of the first bracket. I'll just put a bracket so you can have a look. That is 4i, that is multiplied to this second bracket, that is 2 minus 3r. So that is the numerator, and look at the denominator, that is nothing but 2, that is multiplied to 2 minus 3r. Plus this second term, that is 3r, and that must be multiplied to this 2 minus 3r. So let us just do a multiplication, that is z1 upon z2, and that is equal to, this is 3 into 2, that is 6, 3 into 3 minus 7, so that is minus 9 times r, plus 4 into 2, that is 8 times r. And now look at this. भरपूर चुका इथंच होता. ये प्लस माइनस पहा. So this is plus minus is nothing but minus into this I into I, that is I square. 4 into 3, that is nothing but 12 I square. Look at the denominator. 2 into 2, that is 4. 2 into 3 with the negative sign, minus sign either. So minus 6i. Look at this. 3 into 2, that is plus. My plus sign is plus 6i. And now look at the last term. Plus minus is minus. 3 into 3 is 9. I into I, that is nothing but I square. Okay. What is I square? I square is equal to minus 1. So I just write it here. Z1 upon Z2 is equal to 6 आहे तसंच minus 9 plus 8, so this is nothing but 1i, so I can write only I square is equal to minus 1, so I square is minus 1 into this minus 1, that is plus, so I can write this is nothing but plus 12, that is divided by minus 6i and plus 6i cancel होऊन जाते. So I can write this is 4 and this is I square again minus 1. So minus 1 that will become plus. So this is plus 9. So what you can write? This is z1 upon z2 is equal to 6 plus 12, that is nothing but 18 minus I divided by 9 plus 4, that is nothing but 13. So what you can write? We can write your number in the form z1 upon z2 is equal to 18 by 13 minus I times 1 by 13. Or you can say z is equal to 18 by 13 minus I times 1 by 13. What is this? This is in the form of x plus iy. What is the value of x? X is nothing but 18 by 13. And what is y? Minus times I ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फिक्स केलेली आहे. I ची व्हॅल्यू मायनस नाही आहे. I is nothing but square root of minus 1 अशी आहे. And I square is equal to minus 1. So this minus is for your y. So you can have x is equal to 18 by 13 and y is equal to minus 1 by 13. So the division of the two complex number is again a complex number, and that is called as the algebra of the complex numbers. So you just look at these conditions. एकदम सिंपल एग्जांपल्स आहेत आणि हे एग्जांपल्स वरनं आपल्याला फक्त हे परफॉर्म करायचं. फक्त लक्षात ठेवा की जे काही डिनॉमिनेटर आहे तुमचा त्या डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट नाही, म्हणजे ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस, मायनस असेल तर प्लस, त्या ठिकाणी तुमचं जे काही ऍव्हरेजेस आहे त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. यू हॅव टू सॉल्व दिस. सो ही जी काही आपण मल्टिप्लिकेशन्स पाहिले, नॉर्मल मल्टिप्लिकेशन्स a plus b to c plus b किंवा c minus b,
तर त्या पद्धतीने जे काही मल्टिप्लिकेशन असेल तेच फक्त या ठिकाणी होती. and you can have that real part and imaginary part. So you can remember these conditions, simplest things, and then you can solve some problems. So या पद्धतीनं हे सगळे जे काही तुमचे okay. So the problem is just write it down. Find the addition, subtraction, multiplication, and a division. Find the addition, subtraction, multiplication, and a division of a complex number 2 minus 3i and 4 plus 3i. Find addition, division, subtraction. Find addition, subtraction, multiplication and division of the complex numbers 2 minus 3i and 4 plus 3i. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? What will you have to do first? We'll have to define the two complex numbers, and these complex numbers are nothing but जो अगोदर दिला आहे त्याला Z1 म्हणा आणि जो काही नंतर दिलेला आहे त्याला म्हणा Z2. So let solution बघा, we can have let Z1 is equal to 2 minus 3i and Z2 is equal to 4 plus 3i. आणि चार पार्ट आपल्याला सॉल्व करायचे. सो द फर्स्ट थिंग इज एडिशन. ओके, सो दिस से z1 plus z2 काय आहे पहा. जस्ट राइट दिस. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी काही एमएमपी आहे याच्यामध्ये शॉर्टकट मारायचे नाहीत. जरी तुम्हाला उत्तर जे आहे ते तोंडी येत असतील तरी पण शॉर्टकट मारू नका. जे काही एक्झामिनर्स आहेत दे आर जस्ट चेकिंग द स्टेप्स. कशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व केले ते चेक केले जातात. सो यू हॅव टू फॉलो द स्टेप्स. जे काही प्रोसिजर सांगितलेली आहे त्या पद्धतीने लिहा. सो यू कॅन हॅव दॅट Z1 plus Z2. So you can have that two brackets, 2 plus 2 minus 3i and 4 plus 3i. So अशा पद्धतीने तुमचे जे काही दोन टर्म्स आहेत त्या टर्म्स येतील. and just check out the answers. आन्सर काय येत आहेत पहा. सॉल्व झाल्यानंतर सांगा. minus 3i and this is 4 plus 3i. काय करायचं? रियल पार्ट एकत्र करायचा. रियल पार्ट हा कुठला? 2 plus 4 हा रियल पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट कुठला आहे पहा? प्लस साइन आहे. सो दिस इज minus 3i and plus 3i. सगळ्यांनी लक्ष देत आहे. minus 3i आणि plus 3i. सो दिस Z1 plus Z2 is equal to किती येतं? 6 plus किती? How can you write this? 0i. 0. Okay. So this is Z1 plus Z2 is equal to 6 plus 0i. So the addition of the two complex number, that is Z is equal to 6 plus 0i. हे स्पेसिफिकली मी मेन्शन केलं आहे. 0 आपण तसं लिहित नाही. म्हणजे हा जो काय आपण कॉम्प्लेक्स नंबर घेतला आहे जे ऍडिशन कॉम्प्लेक्स नंबरची जी काही ऍडिशन आहे तर त्याची जी काही ऍडिशन ही फक्त रिअल येते. इमॅजिनरी पार्ट त्याच्यामध्ये येतच नाही. सो यू कॅन हॅव दिस z इज इक्वल टू 6 प्लस 0i. व्हॉट अबाउट सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन कशी येईल पहा. कोणी लिहित नसलं समजत नसेल तर समजून घ्या थोडंसं. सो यू कॅन हॅव द सेकंड पार्ट, that is subtraction. सबट्रॅक्शन मध्ये काय करायचं आहे?
You have to look at this Z1 minus Z2. So Z1 minus Z2, Z1 is 2 minus 3i minus this thing 4 plus 3i. So what you can write this? You can write it like this. So this is 2 as it is. Now this is the real part is 4. So 2 minus 4. Okay. And then you have to have minus sign. What is the conditions? This is plus minus 3i minus 3i. बरोबर है? Just check it out. So this is minus 2 minus 6i. Okay. 2 minus 4, that is minus 2, and minus 3 minus 3, that is nothing but minus 6i. So I can here so directly write this is nothing but minus 3i minus 3i. So this is minus 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 6i. So this is z is equal to minus 2 minus 6i. So what is real part? Real part is minus 2 and imaginary part is nothing but minus 6i. ठीक है? और y की क्या वैल्यू है? That y is nothing but minus 6. So you can have that in terms of your subtraction. What about multiplication? Look at the multiplication. Third part. So the multiplication is z1 into z2. Okay. इथं फक्त मल्टिप्लिकेशन घ्यायचं. टर्म्स कसे येतात पहा. पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. So this is 2 into 4 plus 3r minus दुसऱ्या टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. Like this. अगोदर 2 ने मल्टिप्लाय केलं टोटल ब्रॅकेटला, नंतर minus 3i ने मल्टिप्लाय केलं. And so we can have this z1 into z2 is equal to, just multiply this 8 plus this 6i minus 4 into 3, that is 12i plus into minus, so minus into plus is minus I into I, that is I square. 3 into 3, that is nothing but 9. So you can have this conditions 9i square. So this is z1 into z2. This is equal to 8. Okay. Plus, or you can say minus, plus 6i minus 12i, that is nothing but minus 6i. And this I square is equal to minus 1. So this I square minus minus become plus, so plus 9, and so we can have this is z1 into z2. This is equal to 8 plus 9, that is 17 minus 6i. So this is again a complex number in the form z is equal to minus 17, no, 17 minus 6i. So this is x and this is nothing but I1. So you can have this in terms of multiplication. Simplest one. What about the division? Division is also simple. Just check out z1 upon z2. So z1 is nothing but 2 minus 3r divided by 4 plus 3r. Okay. काय सांगितलंय? जो काही डिनॉमिनेटर असेल त्या डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्या. So this is nothing but z2 bar is equal to 4 minus 3r is the complex conjugate of denominator. आणि हा जो काही कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहे याने काय करायचं आहे? RHS ला डिवाइड आणि मल्टिप्लाय करायचं आहे. तर राइट इट हियर z1 upon z2 is equal to this 2 minus 3r divided by 4 plus 3r, and it should be multiplied by this 4 minus 3r divided by 4 minus 3r. जसं आपण मल्टिप्लिकेशन मध्ये ही जी काही मल्टिप्लिकेशन आहे a plus b into c minus d or c plus d,
त्याच पद्धतीचं मल्टिप्लिकेशन आहे. So just multiply by this 2 to the second bracket. म्हणजे काय फर्स्ट टर्म I पहिल्या ब्रॅकेटशी ते दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 into 4 minus 3r, okay, minus 3r into this 4 minus 3r, and that should be divided by this 4 into the second bracket, that is 4 minus 3r, okay, plus this 3r into this 4 minus 3r. सगळ्यांनी लक्षात घ्या, 2 ने मल्टिप्लाय केल्या 4 minus 3r, 3r ने minus 3r ने मल्टिप्लाय केल्या 4 minus 3r, then we have multiplied by this 4 to this bracket 4 minus 3r, and this 3r to 4 minus 3r. So what is the division then? So this is z1 into z2. You can have this 4 into 2, that is 8, minus 3 into 2, that is 6, minus 6r. Look at this one, second term, second bracket, minus 4 into 3, that is 12, into r, okay, minus minus plus I into I, that is I square, 3 into 3, that is nothing but 9, divided by 4 into 4, that is 16, 4 into 3, that is nothing but minus 12r, okay, plus second bracket, second term. So you can have this plus 4 into 3, that is nothing but 12r, and plus minus, that is nothing but minus 3 into 3, that is nothing but 9 into this I square. Just check it this out. You can have that I square is equal to minus 1, and so you can write this cancel these two terms. So you can have this z1 upon z2 is equal to 8 minus 12 minus 6. This is nothing but 18r. Now look at this thing. I square is minus 1. Minus 1 into this plus, that is nothing but minus 9. And it is divided by this 16. I square is minus 1, minus minus plus, so 16 plus this 9. So what is your answer then? This is equal to 8 minus 9, that is equal to minus 1 minus this 18r divided by 16 plus 9, that is nothing but 25, and so this z1 upon z2 is equal to minus 1 upon 25 minus I times 18 upon 25. So just check it out this. You can have conditions, that is real part is separate and imaginary part is separate. So division of a two complex number is a complex number. ठीक है, प्रॉब्लेम चेक करा. So I will stop here. शेवटचे 2-3 मिनिटं राहिलेत. एक प्रॉब्लेम द्या बघतो तुम्हाला होमवर्क साठी. तो सॉल्व करूया. तुम्ही सॉल्व करा आणि व्हॉट्सअपला वगैरे पाठवलं तरी चालेल. So problem is like this. You can have this is z1 is equal to 3 plus 2r, and let us say z2 is equal to 5 minus 3r. So again we have to follow this procedure, and we have to find out the addition, multiplication, subtraction, and the division of the two complex numbers. So I will stop it here. तुमचं मॅथ्सचं लेक्चर आहे ते कर्सर घेतील.